आपल्यासोबत आमदार महेंद्र दळवे आहेत. दळवे सर, कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये जवळपास 150 कोटीचा घोडेबाजार झाला असा आरोप जो आहे तो संजय राऊत यांनी केला होता. मात्र त्याच्यावरती आपण जर अनिकेत तटकरे यांना विचारणा केली असता वैफल्यग्रस्तातनं काही लोक असं काही वक्तव्य करत असत असा प्रतितोळा जो आहे त्यांनी लगावलेला आहे. आपण याकडे कसं पाहता? असं तर कोकणातल्या वरिष्ठ श्रेष्ठ जे नेते मंडळींनी ती निवडणूक बिनविरोध दिली. खरं आश्चर्य निश्चित आहे की कोकणासारख्या या मायभूमीमध्ये निवडणूक होणं काळाची गरज होती. कारण शेवटी प्रत्येक निवडणूक ही प्रक्रियेतून होणं काळाची गरज आहे. झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ह्या सगळ्या निवडणुकीत आपण बघितलं की प्रतिस्पर्धी आघाडी, युती किंवा जी काय लढाई झाली असेल त्या पण झाली. तर ही एवढी मोठी निवडणूक बिनविरोध होणं याचा अर्थ ठीक आहे, संशयाला वाव नक्की मिळतं. विरोधक जे बोलतात त्या शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 6 सीट बिनविरोध आलेल्या आहेत महाराष्ट्रामधल्या आणि 11 सीटची निवडणूक चालू आहे. तर त्याच्यामध्ये पण सगळं वेगवेगळ्या समीकरणं लागत आहेत. अपेक्षा निश्चित होती की कोकणाची निवडणूक झाली असते कदाचित, तर असं चित्र राहिलं नसतं. सुप्रिया सुळे जे ते याबाबत कोर्टात जाणार आहेत, अशा निवडणुकी आम्ही कधी पाहिल्या नव्हत्या असं देखील त्या म्हणालेल्या आहेत. आता त्या एका पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्यांच्या वक्त्यावर मी बोलणं एवढा मोठा मी नक्की नाही आहे. पण ठीक आहे, विरोधक ज्या पद्धतीने बोलत आहेत तर याचं देखील आम्हाला चिंतन मनन करणं काळाची गरज निश्चित आहे. आता जो का प्रकार निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये चालू आहे हा नक्कीच शोभनीय नक्की नाही आहे. अपवादात्मक आमचा कोकण विभागाची निवडणूक हा त्याला अपवाद नक्की ठरू शकतो. कदाचित ही निवडणूक झाली असती तर चित्र वेगळं असतं, हे सगळ्यांचंच मत आहे. पण वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आपली माघार घेतली, युती धर्म पाळला. पण ज्यांनी आता निवडणूक जिंकली आहे त्यांचे वडील असतील खासदार किंवा बहीण मंत्री असेल, हे पाळणार आहेत का पुढे? तर अजिबात नाही. जे शब्द या निवडणुकीमध्ये आमच्या वरिष्ठांनी दिलेत याच्याविषयी माझ्या मनात शंका निश्चित आहे. कारण आत्तापर्यंत त्यांचा हा प्रवास राजकीय उलटफेर करणार आहे, तेव्हा शंकेला वाव नक्की येते. आता जे काही आरोप प्रत्यारोप चाललेत तर निश्चित लोक याच्या संदर्भातला विचार नक्की करतील. एकंदरीत सर, आता आपण बघितलं तर सुनील तटकरे म्हणतात की एकनाथ शिंदेची भेट घेऊन लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे आणि पालकमंत्री पदाचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवणार आहोत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर असं वक्तव्य होतं की वरिष्ठांचं जो आदेश दिसेल तो आम्हाला मान्य असेल. मात्र आता असं वक्तव्य आहे की एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री यांची आम्ही भेट घेणार आहोत. म्हणजे कुठेतरी पालकमंत्री पदासाठी तडजोड झाली का एकंदरीत? नाही, असं त्यांची मी मुलाखत आता बघितली थोडीशी. त्यांनी सुनंदाताईंचं नाव विसरले. ते स्वतःलाच राष्ट्रवादीचे वरिष्ठ श्रेष्ठ जे ते नेते म्हणायला लागलेत. त्यांच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार? आदरणीय मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री आमच्या ताई असतील, यात वरिष्ठ हा त्याचा निर्णय घेतील. कारण नाशिक आणि रायगडचा तिढा हा कायमस्वरूपी राहिलेला आहे. तर मला असं वाटतं लवकर त्याचा निर्णय होईल. पण याच्यामध्ये तटकऱ्यांची जी भूमिका आहे ही संदिग्ध निश्चित आहे. कारण ते बोलतात तसं करत नाही आहेत. त्यामुळे आमच्या पण लोकांना त्याचा अनुभव निश्चित येईल. कारण आज कोकणातल्या जनतेने गेले कित्येक वर्षे अनुभव घेतला आहे. त्यातला एक अनुभव आता त्यांच्या मुलाला बिनविरोध देऊन बघितला, त्याचाही लोकांना अनुभव येईल. म्हणून कोकणाच्या या मातीमध्ये ही निवडणूक म्हणून काळाची गरज होती, ती दुधाने झाली नाही आहे, ती बिनविरोध झाली. हे कोकणासाठी दुर्दैव बाब निश्चित आहे. तिकडे आपण जर बघितलं सर, महेंद्र थोरवे यांच्या कर्जत मतदारसंघामध्ये महेंद्र थोरवे यांनी तटकरे यांच्यासोबत जो उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्यामुळे जवळपास 38 पदाधिकाऱ्यांनी जे आहेत ते राजीनामे दिलेले आहेत. आणि तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी म्हणाले आहेत की औरंगजेबचा जो तह आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे सुतारवाडीला. नाही, तालुका प्रमुख संदेश पाटलांची मुलाखत मी ऐकली. खरं तर कर्जत, खालापूर, माथेरान या त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामा दिला आहे आणि हे दुर्दैव निश्चित आहे. खरं तर असं आहे की महेंद्र थोरवे हे तटकरेचे विरोधक गणले जायचे. पण मला माहीत नाही या आताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःचा गिअर बदलला. तर गिअर का बदलला आहे हे त्यांनाच सांगता येईल कदाचित. पण जे लोकांना मान्य नाही ते आपण नेत्यांनी करू नये असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. शेवटी जनतेच्या जीवावरती आपण लोकप्रतिनिधित्व करतो किंवा आपण निवडून येतो आणि त्याची सेवा करतो. आणि जे काय आरोप त्यांनी केले औरंगजेब आणि हे सगळे हे नक्की मातीत मिळाले असं मला वाटतं. पण मी या मायभूमीवरती त्यांच्या विरोधात, म्हणजे तटकऱ्यांच्या विरोधात पायावरून उभा आहे आणि मी जिगरीची लढाई लढणार. ते जरी किती आता बोलले त्यांच्या परिभाषेत, तरी विरोधक म्हणून जरी महायुतीचा मी एक आमदार असलो तरी पण त्यांची आत्तापर्यंतची जी भूमिका संशयित राहिलेली आहे त्याला विरोध करण्यासाठी मी एकटा नक्की भूमिका लढणार. कदाचित आमचे भरत शेट्टी पण त्याच्यामध्ये पालकमंत्री संदर्भातला जो काय शब्द घेतला आता ते किती पाळतात हे येणाऱ्या काळामध्ये निश्चित दिसेल.
पण माझी लढाई आणि माझ्या जनतेची लढाई तटकरे विरोधात ही कायमस्वरूपी चालू राहणार. एकंदरीत सर आपण पाहिलं तर आतापर्यंत तुम्ही विरोधच केलेला आहे, तुमची पुढची भूमिका नेमकी आता काय राहणार आहे? नाही ना, तटकरेचं हे आत्तापर्यंत जे राजकारणाचे उलटफेर गणित आहेत त्याला छेद देण्याची भूमिका मी नक्की घेणार. म्हणून मी माझ्या कन्येचा फॉर्म भरला होता, पण आदरणीय शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे मी फॉर्म तर पाठी घेतला, कारण महायुती धर्म किंवा शिंदेसाहेबांचा शब्द हा सर्वोच्च शब्द आमच्यासाठी आहे, तो पाळला. पण तरी मी त्यांना सांगितलं होतं मी यांना कुठलीही मदत करणार नाही आहे किंवा त्यांच्या विरोधात काम करणार. दुर्दैवाने ती निवडणूक बिनविरोध झाली आणि म्हणून मी आता त्यांचं भाष्य ऐकलं. त्यांचं एकदा काम झालं की ते कोणाला विचार, ज्या ज्या लोकांनी कोकणात त्यांना मदत केली आहेत, नेते असतील किंवा जे आता इलेक्टेड मेंबर असतील म्हणजे वोटर असतील, त्यांना पानं पुसण्याचं काम तटकरे नक्की करतील. अनुभव त्यांना नक्की येईल, कारण आता गेले कित्येक वर्षाचा अनुभव प्रत्येकाला आहे. तरी पण शेवटच्या वेळा का कुठला खराचा अंगारा आता तुम्हाला माहीत नाही आहे, पण अजून खरा जेलमध्ये असला तर या कोकणामध्ये तटकऱ्यांचा खराचा अंगारा हा नक्की जिंकून गेला असं मला वाटतं. पण एक कोकणाचं दुर्दैव असं मी सांगेन. एकंदरीत सर आपण आता पाहिलात तर अनिकेत तटकरेंनी कुठेतरी आपली कन्या जुईली दळवी यांचे आभार व्यक्त केलेले आहेत की बिनविरोध त्यांना निवडणूक झालेली आहे, त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज जो मागे घेतला आहे त्यामुळे त्यांनी एकंदरीत ते आभार व्यक्त केलेत. नाही ना, आभार आमच्या नेत्यांचा आदेश आम्ही पाळणारे लोक आहोत. त्यामुळे आदरणीय शिंदेसाहेबांनी सांगितलं तुम्ही फॉर्म पाठी घ्या, कारण आपण माहिती धर्म पाळला पाहिजे. त्यामुळे त्यांना आभार माझे असतील तर आमच्या शिंदेसाहेबांचे आभार मानावेत, एवढं निश्चित. एकंदरीत सर आपण जर पाहिलं तर आता निवडणुका या झालेल्या आहेत, बिनविरोध निवडणूक झाली म्हणजे निवडणुका या झाल्या आपण असं गृहीत धरलं पाहिजे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आगामी कालावधीमध्ये येत आहेत त्याकडे आपण आता कसं पाहणार आहात? कारण का आपण जर पाहिलं तर मंत्री भरत गोगावले जे आहेत ते एकंदरीत आता माहिती धर्म पाळतात आणि तटकरेंसोबत आहेत. आमदार महेंद्र थोरवे जे आहेत ते माहिती धर्मानुसार आता तटकरेंसोबत आहेत, पण आपणच त्यासाठी आता विभक्त आहात. नाही, येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुका ज्या आहेत तर शिवसेनेमध्ये आम्ही ताकदीने लढणार. कोण बरोबर येणार, कोण कोणाशी युतीत जाणार, मला काय जशी फरक पडत नाही आहे. जरी आपण भरतशेचं नाव घेतलं, महेंद्र थोरवे हे राष्ट्रवादी गेले, तरी राष्ट्रवादीबरोबर ते निवडणुकीत गेले युतीचा धर्म पाळून, तरी मी त्यांच्या विरोधात उभा ठाकणार आहे. कारण जनतेला हे मान्य नाही आहे. कारण अनेक वेळा तटकऱ्यांकडनं तमाम लोकांची फसवणूक झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही ही भूमिका कायमची ठेवणार, शेवटपर्यंत ठेवणार. धन्यवाद सर. हे होते आमदार महेंद्र दळवी. राजवैश्वम मराठी, अलिबाग, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.